न्याय हक्काच्या मागण्यांसाठी अनेक संघटना, पक्ष ठाणे महापालिकेसमोर निदर्शनं, उपोषण, आंदोलन करीत असतात. मात्र यापुढे ही जागा बदलली जाणार आहे. सर्व संघटनांना आता परमार्थ निकेतन समोर निदर्शनं करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महासभेपुढे मांडण्यात येणार आहे. महापालिकेसमोरची जागा शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यानं आंदोलनाची जागा बदलली जाणार आहे. ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर येणारे मोर्चे, धरणे, आंदोलन, उपोषण यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. तसंच त्याचा कार्यालयीन कामकाजावर देखील परिणाम होतो. अनेकदा सुरक्षा रक्षक आणि आंदोलनकर्ते यांच्यात बाचाबाची होत असते. याचा विचार करून पालिका मुख्यालयाऐवजी आता 100 मीटर अंतरावर असलेल्या परमार्थ निकेतनासमोरील चौक आंदोलनासाठी अधिकृत जागा म्हणून निश्चित केली जाणार आहे. या चौकात मंडप उभारण्याची परवानगी देण्यात येईल. तसंच शिष्टमंडळाला पालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्याची मुभा सुद्धा मिळणार आहे. महापालिकेच्या गेटपासून 100 मीटरचा परिसर हा शांतता क्षेत्र म्हणून घोषित केला जाणार आहे. या संदर्भात 21 डिसेंबर 2023 रोजी प्रशासनानं परिपत्रक काढलं होतं. आता 20 जुलै रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडण्यात येणार आहे. तेथे अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येईल असं सांगण्यात आले. उलेमा बचाव टोळीने वक्फ बोर्डातील भ्रष्टाचारावर बोलावं, शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची उबाटावर घाणाघाती टीका. सत्तेसाठी मुस्लिमांचे लांघूलचालन करणारे उभाटा हिंदू धर्मांच्या द्वेषामुळेच राम मंदिरावर प्रश्न विचारत आहेत, अशी घाणाघाती टीका शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली. वक्फ बोर्डातील भ्रष्टाचाराबाबत उलेमा बचाव टोळीचे प्रमुख गप्प का, असा सवाल खासदार म्हस्के यांनी यावेळी उपस्थित केला. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 2019 मध्ये शिवसेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत असताना उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडल्याचं म्हस्के यांनी सांगितलं. मतांसाठी मुस्लिम समाजाचं लांघूलचालन करणाऱ्यांना हिंदू देवदेवतांबाबत आणि मंदिरांवर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीकाही खासदार म्हस्के यांनी केली आहे. वक्फ बोर्डाच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराबाबत उद्धव ठाकरेंनी कधी प्रश्न विचारले नाहीत. वक्फ बोर्ड बरखास्त करा, अशी बाळासाहेबांची भूमिका होती. मात्र वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला उभाटाने विरोध केला. वक्फ बोर्डाने हिंदूंच्या देवस्थानांच्या जमिनी, शेतकऱ्यांच्या जमिनी, संरक्षण खात्याच्या आणि सरकारच्या जमिनी लाटल्या तेव्हा उभाटाने प्रश्न विचारले नाहीत. तेव्हा उभाटाचं हिंदुत्व कुठे गेले, असा टोलाही खासदार म्हस्के यांनी लगावलाय. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NRC बाबतही उभाटा कधी राष्ट्रहिताच्या बाजूने बोलले नाहीत. मुस्लिम समाजाच्या मतांसाठी उभाटानं कायम हिंदू विरोधी भूमिका घेतली. त्यामुळे ते आता उलेमा बचाव टोळीचे प्रमुख झालेत, अशी खरमेरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वातील भाजप प्रणित NDA सरकारच्या काळात राम मंदिर उभं राहिलं. त्यामुळे उभाटाला पोटशूळ उठलंय. हिंदू धर्माबद्दलच्या आकसामुळेच उद्धव ठाकरे राम मंदिर ट्रस्टवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यातून हिंदू धर्माच्या आणि हिंदू देवदेवतांवर ते टीका करतायत. उलेमा बचाव टोळीने वक्फ बोर्डाच्या गैरव्यवहारांवर बोलावे, मगच राम मंदिराचा विषय हाती घ्यावा, असंही म्हस्के यांनी सांगितलं. नावात कन्हैया आहे म्हणून कोणी कृष्ण होऊ शकत नाहीत. ते रावण आणि कंसाच्या वृत्तीचे आहेत, अशी टीकाही म्हस्के यांनी केली आहे. एकनाथ शिंदेवर टीका केलेली आहे की एकनाथ शिंदेचं अस्तित्व उरलं नाहीये, अमित शहाच्याकडे एका पायावर उभा करू लागले. त्यांचा पक्ष जो आहे, बघा, कन्हैया कुमारचं कसं झालंय की ते आपण डुंबाराचा खेळ असतो आणि मग ते ढोलकं वाजवलं की तो बिचारा ते डुंबारीची जी काही जे पात्र असतं ते त्या ठिकाणी आपलं नाचत असतं. त्यामुळे त्यांना इथे महाराष्ट्रात आल्यानंतर आणि प्रसिद्धी करता जर ते एकनाथ शिंदे साहेबांवरती जर टीका केली नाही तर त्यांना प्रसिद्धी कोण देणार, कोण पाहणार त्यांच्याकडे? बाजूने गेले तरी कोण त्यांना ओळखणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करून ते प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतायत. महाराष्ट्रातील जनता भावनिक किंवा दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवरती विश्वास ठेवत नाही.
तर राज्याच्या विकासाकरता शिंदे साहेबांनी जे काम केलेलं आहे त्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. शिंदे साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता आलेली आहे. 60 आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत आणि लोकांचा जो काही पाठिंबा आहे एकनाथ शिंदे साहेबांना, तो कन्हैया कुमार सारख्या माणसाला काय कळणार आहे. केवळ प्रसिद्धी घेण्याकरता एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात बोललं तर लोक छापतील, मीडियात दाखवतील. याकरता कन्हैया कुमार हे बडबडलेले आहेत. त्या बडबडीवरती लक्ष देण्याची गरज आम्हाला वाटत नाही. स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीदिनानिमित्त ठाण्यात समाजसेवेचा महाउत्सव. लोकनेते माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीदिनानिमित्त ठाणे शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ठाण्यातील प्रत्येक प्रभागात येत्या 22 जुलै रोजी अजित पवार यांच्या जयंतीदिनानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. अजितदादांना लहान मुलांविषयी असलेलं विशेष प्रेम लक्षात घेऊन शहरातील शाळांमध्ये सुमारे 15,000 विद्यार्थ्यांना डेंटल किटचं वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर 26 जुलै रोजी गडकरी रंगायतन येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील 10वी आणि 12वीच्या परीक्षेत 60% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमात 8 लॅपटॉप आणि 16 टॅब बक्षीस स्वरूपात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नजीब मुल्ला यांनी दिली आहे. याशिवाय डावखरे फाउंडेशनच्या माध्यमातून सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या अविस्मरणीय दादा या विशेष संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ठाणे शहरातील विविध भागात वृक्षारोपण अभियान देखील राबवण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्याला चालना देण्याचा आणि विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न असल्याचं नजीब मुल्ला यांनी सांगितलं. तसंच ठाणेकरांनी जयंतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. आपल्याला माहिती आहे की आपण आदरणीय दादांचे जेव्हा व्हिडिओ क्लिप्स किंवा रील्स किंवा कधी पण आपण त्यांचा संवाद बघितला असेल का झाडं सुकली, एक पान सुकला असेल तर बोलून सांगणार का सुकलंय, का आपण वृक्षारोपण, वृक्षाच्या बाबतीत त्यांचं प्रेम अस्मरणीय म्हणून आम्ही विविध ठिकाणी, म्हणजे आपण फॉरेस्टची जागा आमच्या प्रभाग क्रमांक 33 मध्ये आहे, तिथे आमचे राजूभाई, रेहान, शाह आलम, इब्राहिम भाई या सर्वांमार्फत मोगरा कौसाच्या सर्व कार्यकर्त्यांमार्फत फॉरेस्टची जागा, मेन रोड आहे, सिंबासी शाळेच्या बाजूला जो जुनाटमूल नाका होता, तिथे मोठ्या प्रमाणात आम्ही झाडांची लागवड करणार आहेत. जे नवीन डीपी रस्ते तयार झाले तिथे करणार आहोत. का एवढी ठिकाणी आम्ही काहीतरी स्पॉट बघितलंय, एक ड्राय स्पॉट तिथे आम्ही ते लावणार आहोत. आणि बरेचसे कार्यकर्ता ज्यांना आम्हाला विविध ठिकाणी जिथे नवीन डीपी रोड तयार झालेले ठाणे शहरात आणि वृक्षारोपण तिथे होणं गरजेचं आहे साईडला, ते आम्ही करणार आहोत. व त्याचबरोबर 22 जुलै नंतर, कारण हे कार्यक्रम आम्ही थोडासा वेदरप्रमाणे पुढे खेचणारच आहोत, तर त्या बाबतीत महिनाभराच्या आत घेवराईट ते देवगिरी हे जे सयाजी शिंदे जे ऍक्टर आहेत आपले, त्यांचा जो एक वृक्षारोपणच्या बाबतीत जो एक कार्यक्रम आहे त्याला एक पाठबळ पण शासनाने दिलेला आहे, फॉरेस्ट विभागाने, वन विभागाने. त्या बाबतीतला पण कार्यक्रम घेणारे, पण त्या नियोजन करायला त्याला किमान 1 महिन्याची मुदत लागते. त्याचे 2 स्पॉट्स आम्ही अजून घेतलेले, एक सिंबासिसच्या बाजूलाच येणं जाणं रहदारीचा एक आम्ही घोडबंदर रोड मध्ये घेतलाय आणि एक येऊरला. 3 पैकी ते जागा निवड करतील, ते पण पुढे आम्ही वृक्षारोपणचे कार्यक्रम घेणार आहोत.
जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा फडकवणारच, आमदार संजय केळकर यांचा निर्धार. जंजिरा किल्ल्यावर कोणी मालकी सांगणार असेल तर त्यांना जशास तसं उत्तर देऊ. हे किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे सह्याद्री प्रदेशांतर्फे आंदोलन सुरूच ठेवून कायमस्वरूपी भगवा झेंडा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराच आमदार संजय केळकर यांनी दिलाय. जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्यास परवानगी द्यावी या प्रमुख मागणीसाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं गुरुवारी साईन येथील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं दुर्गसेवक मुंबईत दाखल झाले होते. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचं संवर्धन, स्वच्छता, जतन आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचं कार्य सातत्यानं केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्यास परवानगी मिळावी अशी मागणी प्रदेशांचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पुरातत्व विभागाकडे करण्यात आली होती. मात्र ही मागणी विभागाकडून नाकारण्यात आल्याने महाराष्ट्रातील दुर्गसेवक आणि हिंदूप्रिय नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी आपली परखड भूमिका स्पष्ट केली आहे. स्वातंत्र्यानंतर सर्व किल्ले हे देशाच्या मालकीचे झाले आहेत. त्यामुळे कोणी यावर आपली मालकी सांगू नये, अन्यथा जसास तसं उत्तर देऊ. किल्ल्यात कायमस्वरूपी भगवा झेंडा फडकवणं हा का अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठान येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन करेल. आम्ही केंद्रीय पुरातत्व खात्याला विनंती केली असून जोपर्यंत जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा झेंडा फडकत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारच केळकर यांनी व्यक्त केलाय. ठाणेकरांच्या माथी मॉल, डेटा सेंटर आणि वाहतूक कोंडी. ठाण्याच्या अवास्तव नियोजनावर राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांची टीकेची झोड. शहरातील बाळकुम येथील प्रस्तावित डेटा सेंटर, घोडबंदर रोडवरील वाढती वाहतूक कोंडी, नव्या मॉलला मंजुरी आणि अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत शहरातील विविध प्रश्नांवर पक्षाची भूमिका स्पष्ट करत प्रशासनावर टीकेची झोड उठवली. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी हा ठाणेकरांसाठी दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला प्रश्न असून शहराच्या वाहतूक नियोजनातील त्रुटी यासाठी जबाबदार असल्याचा आरोप मुल्ला यांनी केलाय. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन शासन आणि प्रशासनानं तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी दीर्घकालीन आणि प्रभावी वाहतूक आराखडा राबवण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. याचबरोबर ठाण्यात आधीच अनेक मोठे मॉल अस्तित्वात असताना आणखीन एका नव्या फिनिक्स मॉलला मंजुरी देण्यामागील औचित्य काय, असा प्रश्न उपस्थित करत शहराच्या क्षमतेचा आणि नागरिकांच्या हिताचा विचार करूनच अशा प्रकल्पांना परवानगी दिली पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं. शहरातील अनधिकृत जागांवर उभारण्यात आलेल्या आलिशान बंगल्यांच्या प्रकरणांकडेही त्यांनी लक्ष वेधलं. नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. संबंधित प्रकरणांमध्ये ठाणे महापालिकेनं कोणताही दुजाभाव न करता निष्पक्ष आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली. शहरातील विकास कामे आणि मोठ्या प्रकल्पांबाबत पारदर्शकता, योग्य नियोजन आणि नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस प्रशासनाला जाब विचारणार असल्याचं मुल्ला यांनी स्पष्ट केले.